श्री स्वामी समर्थ. आम्ही चाललो होतो परीला आणायला शाळेतून. परीला आणता आणताच आम्हाला बाहेर जायचं होतं. बाहेर कुठे जायचं होतं तर मला सांगते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला तर मग खुशी म्हणत होते का मला सँडल घालू दे मम्मी, मी पायी पायी चालते. तर म्हटलं नको तू पायी पायी नको चालू, मी तुला उचलून घेते. म्हणे नाही म्हणे मम्मी मला दीदीसारखी सँडल घालायची आहे. तर मग तिला दिली सँडल घालून. सेम सेम सँडल, अशीच सँडल खुशी परीकडे पण आहे आणि अशी सँडल खुशीला पण आहे. यांना दोघीलाही सेम सेमच घ्यावं लागतं, नाही तर दोघीचेही भांडणं होतात. मग आम्ही उतरलो हळूहळू खाली. ती म्हटली मम्मी मला व्यवस्थित पकडून घेत. म्हटलं हां तू चाल हळूहळू, मी पकडते तुला. मग तिला समोर कुत्रं दिसलं. ती म्हणे मम्मी मला आता उचलून घेत. म्हटलं काही नाही करत, ते बसले रांगोळी बघत का मी पण अशी रांगोळी काढू शकतो का. मग समोर येता येता आम्हाला दिसली रांगोळीची गाडी. इतके मस्त कलर होते ना तिथे. म्हटलं चला पहिले कलर घेऊ, पण म्हटलं जाऊ द्या आपल्याला जायचं आहे बाहेर, नंतर कधीतरी कलर घेऊ. मग परीचीही शाळा सुटली होती. मग परीला तिथून घेतलं आणि आम्ही आलो इकडे मंदिरामध्ये. हां आम्ही आलो महादेवाच्या मंदिरामध्ये. महादेवाचं खूप प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे. ते घरासारखं तरी दिसलं असलं, पण तिथं आहे ना महादेवाची खूप प्रसिद्ध पुराण्या काळातली काय म्हणतात ते पिंड आहे. ते माझी आई ऑलरेडी आली होती म्हणून आम्ही लवकर आलो इथे. आम्ही पूजा करून घेतली. मग ते काका आणि ताई पण आले होते, त्यांनी पूजा करून घेतली. नंदीची पिंड ही तुळशी वृंदावन. इथे ना सर्व देवतांची मूर्त्या आहे. इथे बघा मी तुम्हाला दाखवते. इथे आहे रुक्मिणी आणि पांडुरंग. इथे मा तुळजाभवानी आणि पलीकडेच आहे ना गणपतीची मूर्ती आहे आणि त्याच्यासमोर मारुतीची मूर्ती आहे. इथे आहे ना सप्ताह बसतो, इथे कीर्तन होतात. इथं इतकं शांत वातावरण आहे ना, पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना. मग खुशी म्हणे मम्मी मला कुलूप उघडून जा, आतमध्ये जाऊ देते. इथे आहे ना 12च्या नंतर सर्व मंदिरांना कुलूप लावलं जाते, फक्त महादेवाचंच मंदिर उघडं राहतं. मग माझी मम्मी गेली होती बेलाचे पानं तोडायला. तर ते बेलाचं झाडं काही एवढं आलं नाही, छोटंसंच होतं, पण बेलाचे पानं तिथून आम्ही तोडून आणले, ते महादेवाला वाहिले. मग खुशी गेली होती, परी गेली होती आईची मदत करायला. मग खुशीचं म्हणणं होतं मला जाऊ दे आईकडे. म्हटलं नको तू नको जाऊ, तू बस माझ्याकडे. मग इथून आम्ही आमचं सामान घेतलं. मी घरूनच मग खुशीने बघा कसं कुंकू लावलं. ती म्हणे मम्मी मला जाऊ दे म्हणे. मी तुम्हाला म्हटले होते नाही ते सगळे कार्यक्रम होतात. ते हे वटवृक्ष वटवृक्ष आणि ते वटपौर्णिमा असली का सगळ्या बाया इथेच येतात, कॉलनीमधल्या सर्व इथेच येतात. मग घरी आलो, घरी आल्यावर मग केली भाजीची तयारी. गोबी खोडून घेतली, लसूणही सोलून घेतला. कच्च्या मसाल्यात करणार होते मी. काय रोज 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 ते आपलं लाल तिखट खायचं. मग मी टाकली भाजी शिजायला. म्हटलं चला भाजी होता होता आपण पीठही मळून घेऊन स्वयंपाकही करून घेऊ, मग पूर्ण स्वयंपाक होऊन जातो. मी भाजी टाकली, ते फोडणी दिली मी इथे. मग फोडणी देता देता मी पीठ मळून घेतलं. पीठ मळता मळता माझी भाजीही शिजत होती. त्याला भाजी मग इथं पोळ्या झाल्या. मग माझा स्वयंपाक इथे संपला. मग तुम्हालाही आमचे ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा जा, कमेंट करा जा, फॉलो करा जा. थँक्यू.